काय म्हटलेलं होतं हे आपण याच्यात बघूया आणि त्याच्यानंतर मी पुढे पत्रकार परिषदेमध्ये अन्य गोष्टी सांगतो. कोणाच्या अगोदर मला सुरुवात करायची आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो, आपण कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, आपण दोघांनी तिथं जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं. आणि जर का संभाजी छत्रपती खोटा बोलत असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे. आणि जे मी बोलणार आहे ते मला आवडत नाही, परत मी सांगतो, पण मला बोलावं लागते. इथं आल्यानंतर 2 खासदार मुख्यमंत्रीजींनी माझ्याकडे पाठवले. आमची मीटिंग ओबेरॉय मध्ये झाली आणि त्यांनी दोघांनी सांगितलं मला की त्यांची इच्छा आहे की आपण शिवसेनेत प्रवेश करावा आणि उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी आम्ही जाहीर करू. पण मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं, मी इलेक्शन अपक्ष म्हणून लढवणार आहोत, मी शिवसेना प्रवेश करू शकत नाही. त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी मला निमंत्रित केलं. आपण वर्षावर अगोदर आपण चर्चा करू शकतो. आणि मी सुद्धा लोकशाहीचं ते मुख्यमंत्री पद हे केंद्रस्थान असते आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना मी भेटायला गेलो. इथं 3 मुद्दे नुसते डिस्कस झाले. पहिला मुद्दा त्यांनी सुरू केला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचं नाही, छत्रपती आमच्या बरोबर पाहिजे. आणि म्हणून त्यांचा पहिला प्रस्ताव होता की आपण शिवसेनेत प्रवेश करा. त्यांनी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं मी अपक्ष म्हणून इलेक्शन लढवणार आहे. सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी आणि म्हणून त्या निमित्तानंच मी ते प्रपोजल नाही म्हणून सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं माझ्याकडे एक प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव म्हणजे शिवसेनेची ही सीट आहे असं ते म्हणतात. तसा त्यांच्याकडे एवढा पूर्ण कोटा नाहीये, तरी त्यांच्यातलं महाविकास आघाडीची अंडरस्टँडिंग आहे की ही सीट त्यांची आहे. तरी मी त्यांना प्रस्ताव सांगितला की शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा. उद्धवजींनी मुख्यमंत्र्यांनी विचार केला आणि त्यांनी मला सांगितलं ते राज्य शक्य होणार नाही. पण बघा मी काय म्हणतो, पण महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करायला आमची तयारी आहे. हे कोणाचे वाक्य आहेत? हे त्यांचे वाक्य आहेत, हे माझे वाक्य नाही. तरी मी मान्य केले नाही. पण मी म्हटलं त्यांना तुम्ही सुद्धा 2 दिवस विचार करा, मी सुद्धा 2 दिवस विचार करतो आणि आपण परत भेटू. 2 दिवसानंतर त्यांच्या मंत्री महोदयांचा मला फोन आला की मुख्यमंत्र्यांनी राजे आपल्याशी चर्चा करायला सांगितलेली आहे. कुठला तरी सुवर्ण मध्यम मार्ग काढू, पण आम्हाला तुम्हाला उमेदवारी अपक्ष उमेदवारी पुरस्कृत उमेदवारी द्यायची आहे. आणि म्हणून आमची बैठक सुरू झाली मंत्र्यांच्या घरी आणि तिथून मी गेलो ओबेरॉयला. ड्राफ्ट तयार झाला, ड्राफ्ट. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचना त्या दोन्हीचं मार्ग काढून ड्राफ्ट तयार झाला. आणि ड्राफ्ट तयार झाल्यानंतर तो ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये सगळा ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये मस्त लिखित मंत्र्यांच्या अक्षरात. आणि जे तिकडे पाठवले त्यांच्याकडे जे काही मेसेज आले ते सगळे माझ्याकडे. तिथून शिष्टमंडळ आलं ओबेरॉय भेटायला. त्यामध्ये एक मंत्री होते,
एक त्याचे जवळचे स्नेही होते आणि एक खासदार सुद्धा होते. तर त्याच्या स्नेहीने मला सांगितलं मीटिंग सुरू व्हायच्या अगोदरच की आपण आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा. मी त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं कसं तर असेल मीटिंग संपली, मला पुढे जायचंच नाही, माझी भूमिका क्लिअर आहे. मग मंत्री महोदयांनी आणि खासदारांनी सांगितलं रे राजे हा ड्राफ्ट प्रोजेक्ट आपण वाचू, त्याच्यात काही चेंजिंग असल्यास सांगा आणि तो हा फायनल ड्राफ्ट म्हणून आपण स्टॅम्प करू. तो ड्राफ्ट वाचला, त्याच्यात एक शब्द इकडे तिकडे होता, तो शब्द काय होता मला इथं सांगायचं नाही, पण तो शब्द चेंज केला. मंत्री महोदयांनी खासदारांनी सांगितलं हा ड्राफ्ट फायनल, आणि हे सगळे तिथून निघून गेले. आता एवढं सगळं शब्द दिल्यानंतर मी काय केलं, मी निघालो कोल्हापूरला. माझे सुद्धा डॉक्युमेंट सगळे तयार करायचे होते, डॉक्युमेंटेशन तयार करायचं झालंय की ते सीए आणि वकिलांची चेक करायचं होतं, गेलो. पण मला आज बोलायचंय दुसरीला आणि जे संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी या मावळ्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला. पण अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. पण ही तुम्हाला माहिती देतो, दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि दोन्ही जागी शिवसेनेचे उमेदवार विजयी. कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हा प्रमुख आहेत, कडवड शिवसैनिक आहेत, बरं का, पक्का मावळा आणि मावळे असतात म्हणून राजे असतात. आणि सगळे ज्या पक्ष नेते असतील किंवा पक्षाचे इतर पदाधिकारी असतील हे त्या मावळ्यांच्या जोरावर त्या उभे असतात. अधिकृत घोषणा करत संजय पवार बंद कर की बाबा. शिवसेनेचा मावळा. नाही, 2 व्हिडिओ मी एवढ्यासाठीच आपल्याला दाखवले. दोन व्हिडिओ मी एवढ्यासाठीच दाखवले, तिसरा देखील माझ्याकडे आहे, पण तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे वंशज आहेत, याचा पुरावा त्यांनी महाराष्ट्राला द्यावा. हे वक्तव्य आपल्या सगळ्यांना माहिती असेल, ती क्लिप दाखवायची काही आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी जे सांगितले की ड्राफ्ट बनवला गेला आणि त्याच्यातले काही शब्द मी आपल्याला सांगू शकत नाही, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या ड्राफ्टमध्ये माझ्याकडनं असं लिहून घेण्यात आलेलं होतं की ज्यावेळी राज्यसभेची खासदारकी ही छत्रपती संभाजीराजांना दिली जाईल त्यावेळी ते एक शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना पक्षाचा प्रचार करतील. दुसरा मुद्दा त्याच्यातला असा होता की संभाजीराजे जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतील तरी देखील सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर शिवसेनेचेच पक्षाचे काम ते करतील आणि शिवसेनेचा पक्षादेश हा छत्रपती संभाजीराजांना बंधनकारक राहील. तिसरा मुद्दा असा होता, छत्रपती संभाजीराजेंनी भूमिका मांडत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फक्त आणि फक्त शिवसेनेचीच मांडली पाहिजे, हा तिसरा त्याच्यातला मुद्दा होता. चौथा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा होता की छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन मान्य केलं पाहिजे की पक्षप्रमुख शिवसेनेचे जे आहेत तेच माझे नेते आहेत, त्यांचाच मी आदेश मानणार आहे. आणि या सगळ्या कंडिशन नंतर जे आता संभाजीराजे म्हणाले की मी काही बदल करायला सांगितले, त्यातला महत्वाचा बदल हा होता
की कुठच्याही पक्षामध्ये जरी काम करण्याचा निर्णय मी घेईन किंवा न घेईन हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्यामुळं ग्रामपंचायतीच्या स्तरापासून खासदारकीच्या स्तरापर्यंत प्रचाराचे मुद्दे पक्षाचे मांडणं हे माझ्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही. परंतु महाविकास आघाडीचं म्हणून जर मला पुरस्कृत करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं जे संवर्धन आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हा सगळा मी ड्राफ्ट लिहित असताना मला समोरून फोन यायचा, मी ते हाताने लिहायचो, छत्रपती संभाजीराजांना दाखवायचो. याच्यानंतर शेवटी छत्रपती संभाजीराजांनी असं सांगितलं की राज्यसभेची निवडणूक आहे, मला तिकीट मिळणं आवश्यक आहे किंवा नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तीची ज्या पद्धतीनं तुम्ही अवहेलना करताय ही मला मान्य नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मला जर तिकीट द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी मी राहिला आहे त्या ठिकाणी तुम्ही यावं. आणि छत्रपती संभाजीराजे माझ्या घरातून उठून निघून गेले, शासकीय बंगल्यातून. त्याच्यानंतर परत मला फोन आला की काही करून त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलाच पाहिजे. छत्रपती संभाजीराजे छत्रपतींच्या वंशातले असल्यामुळं ते शिवसेनेमध्ये असले पाहिजेत. आणि असं वाक्य होतं, एखादा तरी छत्रपती आपल्या पक्षात पाहिजे. म्हणून मी जे संभाजीराजे म्हणालेत की एक मंत्री होते, मी स्नेही म्हणालेत ते मिलिंद नार्वेकर, आणि एक खासदार म्हणालेत ते खासदार अनिल देसाई. हे आम्ही ओबेरॉय हॉटेलला गेलो. ओबेरॉय हॉटेलला गेल्यानंतर डायरेक्ट, मला ही कल्पना देखील नव्हती, पण डायरेक्ट असं सांगण्यात आलं की तुम्हाला जर राज्यसभेचं तिकीट पाहिजे असेल तर या ड्राफ्टवर तुम्ही लिहिलं पाहिजे की तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, शिवसेनेची ध्येय धोरणं तुम्हाला पटलेली आहे आणि शिवसेनेच्या पक्षाची पावती तुम्ही फाडणार आहेत. हा मला देखील धक्का होता आणि संभाजीराजांना देखील धक्का होता. आणि तिथं जी एक चर्चा झाली ती आपल्या दृष्टीनं अतिशय सगळ्यांच्या महत्वाची आहे. छत्रपती संभाजीराजांनी खासदार अनिल देसाईंना विचारलं की राज्यसभेची उमेदवारी ही मी घ्यावी म्हणून सगळ्यात दिल्लीला पहिल्यांदा मला कोण भेटलं. त्याच्यावर खासदार अनिल देसाईंनी सांगितले की मी स्वतः भेटलो. स्वतः भेटल्यानंतर तुम्हाला विनंती केली. विनंती केल्यानंतर पक्षप्रमुखांना भेटण्याचा निर्णय झाला, ज्याचा उल्लेख संभाजीराजांनी त्या ठिकाणी केलाय. तिथे देखील संभाजीराजांना पक्षामध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली. दुसरी जी आपण क्लिप बघितलेली आहे, व्हिडिओ बघितलेला आहे, त्याच्यामध्ये तर पूर्ण घराण्याचा अपमान केलेला आहे. या गादीबद्दल ज्यांना आता पुळका आलाय, ज्या पद्धतीनं समोरचे अपमान करतायत म्हणून पत्रकार परिषद आपल्याकडे घेत आहेत, त्यांचं वाक्य काय, छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे छत्रपती घराण्याचे आहेत, वंशज, हा पुरावा त्यांनी द्यावा. म्हणजे किती सरड्यासारखे रंग बदलतायत हे कोल्हापूरवासियांनी देखील समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या छत्रपती संभाजीराजांचा अपमान याच लोकांनी केला तेच आज महाविकास आघाडीचे नेते कोल्हापूरमध्ये येऊन त्या संपूर्ण गादीचा आम्हाला अभिमान आहे, त्या संपूर्ण गादीचा आम्हाला म्हणजे आम्ही त्याचा मान राखतो, हे पत्रकार परिषद घेऊन भाषणामध्ये बोलायला लागलेले आहेत. आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब होती की ज्या पद्धतीनं ड्राफ्ट लिहिला जात होता, 3 तास मी लिहित होतो, 3 तास. मी कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर सगळ्यात जास्त मी लिहिलेलं असेल तर त्यावेळी लिहिलं असेल, इतकं लिहिलं. आणि त्याच्यामध्ये जे डायलॉग चाललेले होते, माझ्या फोनवर फोन यायचा, मला सांगितलं जायचं स्पीकर फोनवर फोन टाक म्हणून सांगायचं, छत्रपतीने ते ऐकलं पाहिजे म्हणून सांगायचे. त्याच्यानंतर मला बाजूला येऊन अजून काय ड्राफ्ट मध्ये ऍड केलं पाहिजे हे सांगायचे. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा संभाजीराजे बोललेत की ड्राफ्ट तयार झाल्यानंतर त्याच्यावर शिक्का मारून ते नोटरी करावं, असं देखील त्यांचं म्हणणं होतं. मग ज्या छत्रपती संभाजीराजांकडनं ऍफिडेव्हिट करून मी
असे सांगणारे आज गादीचा मान दाखवत आहेत. मला असं वाटतं की ह्या दुटप्पी भूमिकेची पूर्ण दखल कोल्हापूरवासियांनी घ्यावी आणि ज्या पद्धतीनं प्रचाराची दिशा महाविकास आघाडीनं बदललेली आहे त्याचा विचार देखील कोल्हापूरवासियांनी केला पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे. ज्या पद्धतीनं कोल्हापूरचं राजकारण एका वेगळ्या ट्रॅकवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, म्हणजे काही लोकांनी तर काठीनं मारतो म्हणून पण सांगितलंय. यायला मला त्याच्यासाठी पण उशीर झाला की कोण कुठं काठी घेऊन उभे आहेत का कोल्हापूरमध्ये, तर बघत 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 पुढे आलो. तर त्याच्यामुळे काठीनं आम्ही मारणार आहोत. आमची सत्ता आहे, आम्ही पाहिजे ते करू शकतो. कोल्हापूरवासी आमचेच आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुठच्याही मतदाराला गृहीत धरून उपयोगाचं नाही. आणि म्हणून कोल्हापूरवासियांना मी विनंती करणार आहे की ज्यांनी ऑलरेडी त्या गादीचा अपमान केलेला आहे, ऑलरेडी छत्रपती घराण्याचा अपमान केलेला आहे, ऑलरेडी श्रीमंत उदयनराजे भोसलेंचा अपमान केलेला आहे, या सगळ्याचा विचार घेऊन आपण मतदानामध्ये त्याची प्रतिबिंब दाखवणार आहेत की नाही हेच सांगण्यासाठी मी हे 2 व्हिडिओ दाखवले. अजूनही ड्राफ्टची अजून कॉपी जी आहे ती माझ्याकडे देखील आहे, कारण माझ्या हस्ताक्षरातली ती आहे. त्याच्यामुळे ज्यांना आता पुळके आलेले आहेत आणि फार मोठे होऊन या ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन जे व्यासपीठावर जाऊन भाषणं करतायत त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की छत्रपती संभाजीराजेंना तुम्ही उमेदवारी का दिली नाही, तुम्ही 15 दिवस त्यांना का खेळवलं, तुम्ही त्यांचा ऍफिडेव्हिट का करून घेत होता, नोटरी ऍफिडेव्हिट का करून घेत होता, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला छत्रपती संभाजीराजेंनी कसं फिरावं हे तुम्ही सांगत होता. आणि त्यावेळी छत्रपती संभाजीराजे एक पक्ष स्थापन करण्याच्या मनस्थितीमध्ये होते. तो त्यांनी पक्ष स्थापन करू नये आणि तो जर पक्ष तुम्ही स्थापन केला तर आम्ही तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी देणार नाही, अशा पद्धतीची चर्चा देखील त्या ठिकाणी झालेली होती. आणि म्हणून ज्यांनी ऑलरेडी गादीचा अपमान केलेला आहे, ज्यांनी ऑलरेडी छत्रपती संभाजीराजांची अवहेलना केलेली आहे, त्यांनी गादीचा पुळका आल्यासारखं वागू नये हे माझं स्पष्ट मत आहे. सर, महायुतीकडून ही निवडणूक अत्यंत पर्सनल लेवलला जात असते. शाहू महाराजांना जेव्हा राहुल यांनी वाड्यात घेऊन खरं त्यांनी ते जाहीर केलेलं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट महायुतीने कदम मांडलेल्या कारण आज तुम्ही हे घेऊन वैयक्तिक काय दाखव पर्सनल लेवलला ही नाही, मी परत सुधारणा करतो. मी वैयक्तिक काही दाखवलेलं नाही. आपण कदाचित उशिरा आला असेल. मी सुरुवातीला असं म्हटलं, संभाजीराजे छत्रपतींबद्दल मला आदर आहे. ज्या छत्रपती संभाजीराजेंचा अपमान महाविकास आघाडीच्या शिवसेनेनं पूर्वीच्या केलेला आहे, त्यांनी आता गादीचा पुळका आणू नये. ह्याच्यामध्ये वैयक्तिक काय बोललो ना, मी कोणावर वैयक्तिक टीका केली ना, कोणाला मी वाईट म्हटलं ना, कोणाला शिवीगाळ केली ना, कोणाला मी टोमणे मारलंय. तर वैयक्तिक कुठं काय केले? काय झालंय, हा विषय राज्यसभेचा आहे. संभाजीराजेंचा हा विषय तुम्ही दाखवला. 2 दिवसांपूर्वी आपले हे आले होते राजू वाघमारे, त्यांनी सुद्धा एक राजू ते आले होते, त्यांनी सुद्धा एक व्हिडिओ प्ले केला होता राहुल गांधींचा, जो देशभरातल्या राजांसंदर्भात एक विधान होता. म्हणजे एकूणच ही सगळी प्रोसेस राहुल गांधींवर बोलल्यानंतर एकूण 4-5 दिवसांनी ही प्रोसेस बघितली तर ही पर्सनल लेवलला तुम्ही नेता असं वाटतं? नाही, परत एकदा मी करेक्शन करतो. मला देखील आता 25 वर्ष राजकारणामध्ये झाली. पर्सनल लेवलला टीका करणं म्हणजे काय असतं, पर्सनल लेवलला बदनामी करणं म्हणजे काय असतं, बिलो बेल्ट पत्रकार परिषद जी 9:30 वाजता असते ती काय असते हे मला देखील माहिती आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. त्याच्यामुळे असं बोलून किंवा कोणाचाही अवमान करून मी इथं काही बोललेलो नाही. माझी परत पत्रकार परिषद पाहिजे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला दाखवा. ह्याच्यामध्ये जर मी कोणाला शिवीगाळ केली असेल, ह्याच्यामध्ये कोणाला मी पर्सनल बोललो असेल, उलट मी असं सांगितलं की ज्यांचा व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवतोय त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मग मला सांगा की जे माईक मध्ये पण चुंकतात त्यांना काय म्हणायचं? जे आता मी शब्दप्रयोग करू शकत नाही, मी ती पाहिजे तर आता शोधून काढून युट्यूबवरची क्लिप दाखवतो. पत्रकार परिषद असताना शिवी घातलेली आहे, ही पर्सनल हो. मी कुठं सांगू ना, मी कोणालाही पर्सनल बोललो नाही. मी फक्त महाराष्ट्राचा मंत्री आहे, शिवसेनेचा उपनेता आहे. मला देखील माझ्या बाबतीतली पत्रकार परिषद आहे, कारण ते जे मंत्री म्हटलेलं आहे संभाजीराजेने तो मंत्री मी आहे. ड्राफ्ट लिहिलेला मंत्री जो आहे हस्ताक्षरात, म्हणून म्हटलं कॉलेज नंतर मी पहिल्यांदा एवढं लिहिलं.
4 पानं लिहिली, पहिली खपडून टाकली. त्याच्यामुळं त्या ह्याच्यामध्ये मी पर्सनल असल्यामुळं मी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मी काही वावगं केलेलं नाही. ज्या महाविकास आघाडीचे नेते छत्रपती शाहू महाराजांना भेटायला गेले होते त्यांनीच त्यांच्या सुपुत्राचा कसा अपमान केलाय हे दाखवणं काय चुकीचं आहे. प्रकाराचा भाग होऊ शकतो असं काही अडचण नाहीये. पण ज्यावेळी संभाजीराजे गेले राज्यसभेवर वगैरे त्यानंतर सुद्धा त्यांनी आणि काही वेळा विधानं केली की कोणी संभाजीराजे राज्यसभेवर गेल्यानंतर अनेक वेळा विधानं केली की मी भाजपच्या कोट्यातून गेलेलो नाही, मी थेट राष्ट्रपतींच्या कोट्यातून गेलोय, माझा पक्षाशी काही संबंध नाही, असं सुद्धा त्यांनी भूमिका घेतली आहे. अगदी तुमचं बरोबर आहे. छत्रपती संभाजीराजांनी वैयक्तिक मत त्यांचं काय मांडलं ह्याच्यावर मी कसं काय आक्षेप घेऊ शकतो. पण जे सरकार असतं म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर तुम्ही सगळे पत्रकार आहात मला असं वाटतं. एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की राष्ट्र त्यांच्या कुठच्याही वक्तव्याला मी क्रॉस करत नाही किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा मला अधिकार नाही. पण आपण सगळे सुज्ञ आहात, आपण सगळे अभ्यासू आहात म्हणून सांगितलं की माझ्यापेक्षा जास्त कारकीर्द पत्रकारितेमध्ये तुमची झालेली आहे. राष्ट्रपती राज्यसभेचं नाव कधी जाहीर करतात? राष्ट्रपती राज्यसभेचं नाव ज्यावेळी सरकारमधले पंतप्रधान आणि त्यांची जी टीम आहे ही ज्यावेळी नावं राष्ट्रपती महोदयांकडे पाठवतात त्याच वेळी ती जाहीर होतं. मग आपण असं म्हणायचं का की छत्रपती संभाजीराजेंचं जे यादीमध्ये नाव पाठवलं ते राहुल गांधींनी पाठवलं? नरेंद्र मोदी साहेबांनीच पाठवलं ना. प्रत्येकाचं सांगण्याचा मतदार तर कदाचित वेगळा असेल. आपण आता या गादीकडून साताऱ्याकडे जाऊ. श्रीमंत उदयनराजे भोसलेंना राज्यसभा कोणी दिली? केंद्र सरकारनं दिली. केंद्र सरकारमध्ये आज कदाचित त्यांना भाजपचं तिकीट मिळालं असेल, परंतु त्यांना तिथे राज्यसभेवर पाठवत असताना जी शिफारस केली ती नरेंद्र मोदी साहेबांनीच केली. त्याच्यामुळं त्याचं स्पष्टीकरण कोणी काय द्यायचं हा प्रत्येकाचा मुद्दा आहे, त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. आणि म्हणून मी सांगितलं की मी कुठेही कोणाच्या पर्सनल गोष्टीवर चर्चा केलेली नाही. माझ्या बाबतीमध्ये मी त्याचा मध्यस्थी असल्यामुळं ती पत्रकार परिषद कोल्हापूरमध्येच व्हावी असं मला वाटलं म्हणून मी पत्रकार परिषद घेतली. 8 वर्ष झाली राज्यसभा होऊन मग हे सगळं सांगायला इतका उशीर का घेतला? साहेब मी एक जोडूनच प्रश्न विचारतो. खरं तर तुझं पण देतो उत्तर. देसाई साहेब भेटले आणि संभाजीराजेंना सांगितले की उमेदवार देतो, त्यावेळी संभाजीराजेंना कोणत्याही अटी नव्हत्या. पण नंतर ह्या अटी का घातल्या गेल्या आणि तुम्ही म्हणताय की मी मध्यस्थी होतो, मग तुम्ही त्यावेळी छत्रपतींचा सन्मान म्हणून ह्या गोष्टीचा विरोध केला होता? मीच विरोध केला. तुम्ही कधीही छत्रपती संभाजीराजेंना जर विचारलं तर ह्यांनी सगळ्यांनी जेव्हा फोन उचलले नाहीत तेव्हा मी फोन उचलला आणि मी छत्रपती संभाजीराजांची माफी मागितली की मला याच्यामध्ये पुढे केलं गेलं, मला हे सांगितलं गेलं माझे आणि तुमचे जे घरोब्याचे संबंध होते त्याच्यातनं मी तुम्हाला ही विनंती केली, पण मी तुमची जाहीर माफी मागतो. मी एवढा मोठा नाही की मी डायरेक्ट तुम्हाला राज्यसभा देऊ शकतो, पण माझ्या हातनं जे काही लिखाण बिखाण झालेलं आहे याची मी जाहीर माफी मागतो. हे मी स्वतः फोनवर छत्रपती संभाजीराजांकडे माफी मागितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला कधीही कमीपणा वाटलेला नाही. हे सगळे करते करवी ते कोण होते? संजय राऊत होते की थेट उद्धव ठाकरे होते? आता ते परत येतील तेव्हा दोघांनी विचारा ना. कसं झालं तुमचा थोडा एक मिनिट तुमचा थोडा सिक्वेन्स चुकतोय. हॉटेलला गेल्यानंतर ड्राफ्ट झाला नाही. ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांच्या लक्षात आलं की हे ड्राफ्ट वरनं फार चुकीच्या गोष्टी होत आहेत त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की उद्या आता आपण भास करू, त्यांना तुम्ही फोन करून सांगा की तुम्हाला जर राज्यसभा द्यायची असेल तर द्या, नाही तर देऊ नका. मी हॉटेलला निघालो आणि त्याच्यानंतर हा जेव्हा निरोप मी पक्षप्रमुखांना दिला त्यावेळी त्यांनी अनिल देसाईंची नियुक्ती केली, मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती केली. ते दोघेही माझ्या बंगल्यावर आले, मला त्यांनी घेतलं गाडीमध्ये आणि मग आम्ही हॉटेलला गेलो. नाही पण ड्राफ्ट का लिहून घेतला? विश्वास नव्हता छत्रपतींच्या गोष्टींना विश्वास नाही असं म्हणून पुढे जाऊन नोटरी पण करायची होती तर ती का? नाही मी नाही बोललो, स्वतः राजे बोललो. त्यावेळी आता मुद्दा असा आहे की तो नोटरी त्याचं उत्तर देणार आहे मी. नोटरी करायची का होती, कशासाठी होती हा मुद्दा त्यांचा राहिला. पण माझी प्रामाणिक इच्छा होती, माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती की छत्रपती संभाजीराजेंनी खासदार व्हावं. माझी काही वाईट भूमिका नव्हती. आणि हा प्रसंग कधीपासून घडला? ज्यावेळी मी आणि अनिल परब हे 8 नंबरचं कलिना गेट आहे तिथनं आम्ही कुठल्यातरी कार्यक्रमाला निघालो होतो आणि मी अनिल परब साहेबांची चर्चा केली की राजेंना जर आपण राज्यसभा देऊ शकलो अपक्ष म्हणून तर मेसेज चांगला जाईल आणि
एक छत्रपती घराण्याला आपण राज्यसभा दिली असं शिवसेनेतनं होईल. त्याच वेळी अनिल परब पक्षप्रमुखांशी बोलले. पक्षप्रमुखांशी बोलल्यानंतर आम्हाला निरोप आला की राजेंना वर्षावर बोलवलेलं आहे. मग राजे स्वतः पक्षप्रमुखांशी बोलले आणि तिथे भेटायला गेले. आजही सांगतो, माझ्या मनात त्यावेळी पाप नव्हतं, आजही पाप नाही. मला कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजांना तिकीट मिळावं आणि ती जागा मिळावी ही प्रामाणिकपणाची इच्छा होती. हे त्यांना कधी विचारलं तरी तुम्ही झालं. कारण साहेब, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. पुन्हा नाही वाटणार की आपल्या पक्षामध्ये एखादा मोठा नेता आला तर तो पक्ष आपला वाढेल. त्या दृष्टिकोनातून हे झालं होतं की केवळ अपमान करायचा म्हणून हे सगळं घटनाक्रम घडून आलं. मला असं वाटतं की 4 दिवस अगोदरच संजय पवारांना निरोप आलेला होता की त्यांना राज्यसभेची उमेदवारी भरण्यासाठी फॉर्म भरायचा आहे. ते मला सांगण्यात आलेलं नव्हतं. परंतु राज्यसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज हा संभाजीराजेंकडनं भरला जाऊ नये शेवटच्या क्षणापर्यंत म्हणून माझी ढाल केली गेली. मला बोलत ठेवण्यात आलं आणि 2 दिवस अगोदर जेव्हा चर्चा पूर्ण झाली म्हणून सांगितलं आणि राजे कोल्हापूरला आले, त्याच दिवशी संजय पवारांचं तिकीट जाहीर झालं. आता याचा अर्थ काय तुम्हीच ठरवा. तर तुम्ही एक व्हिडिओ दाखवला, त्या व्हिडिओमध्ये मावळे म्हणून राजे आणि म्हणून आम्ही संजय पवारांना मावळे म्हणून उमेदवार दिला. त्याचा काय नेमका संदर्भ आहे? मला असं वाटतं की अजून एक ती आता मी दाखवली नाही, मगाशी त्याचा मी उल्लेख केला. ते असं देखील म्हणालेले आहेत की उदयनराजे भोसले हे छत्रपती घराण्याचे वारस आहेत, याचा पुरावा देखील त्यांनी द्यावा. आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा? त्याच्यामुळे त्यांना कधीही उदयनराजेंबद्दल किंवा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याबद्दल कधीही आपुलकी नव्हती, कधीही संवेदनशीलता नव्हती, कधीही ते भावनिक त्यांच्या बाबतीत नव्हते. आता मोठे छत्रपती उभे राहिलेले असल्यामुळं फक्त ज्याचा मी मगाशी शब्दप्रयोग केला की फारच आपुलकी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणून ते घरी गेले. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आपुलकी दाखवण्याचा जर प्रयत्न केला जात असेल तर महायुतीला पण ही संधी होती कोल्हापूरमध्ये. आज शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडनं उमेदवारी दिलेली आहे, तर दुसरीकडे जनघराण्याचे समरजित घाटगे यांच्या नावाची पण चर्चा होती. मग महायुतीने त्यांना का तिकीट दिलं नाही लोकसभेचं? जर एवढंच वारसदार कोण आहे, त्याचबरोबर एवढी सगळे प्रकरणं जर महायुतीला समोर आणायची होती तर थेट जनघराण्याचा उमेदवार दिला असता तर ही अटीतटीची लढत झाली नसती का? मुद्दा असा नाही, अटीतटीची लढतीचा प्रश्न नाही. संजय मंडलिक निवडूनच येणार आहे, त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. मुद्दा असा आहे की पक्षाला कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट द्यायचं नाही हा पूर्ण अधिकार आहे. मग ते जर डायरेक्ट संजय पवारांना तिकीट देतो म्हणून 8 दिवस जर अगोदर सांगितलं असतं तर छत्रपती संभाजीराजेंची अवहेलना झाली नसती ना, हा माझा मुद्दा. आणि समरजित सिंह घाटगेंना कुठेही भाजपनं, कारण ते भाजपाचे आहेत, बरोबर आहे ना, आणि तिकीट कोणाचं आहे? शिवसेनेचं आहे. त्याच्यामुळे भाजपला जर तिकीट मिळालं असतं तर कदाचित त्यांचा विचार झाला असता. पण शिवसेनेला तिकीट मिळाल्यानंतर संजय मंडलिक आमचे योग्य उमेदवार आहेत, त्यांचे वडील देखील इथं उभे होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पक्षाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाला तिकीट द्यायचं होतं, ते आम्ही संजय मंडलिकना दिलं. समरजित सिंह घाटगे हे भाजपमध्ये काम करतात. जर ही जागा भाजपला सुटली असती तर भाजपने त्यांचा विचार केला असता असं मला वाटतं. सांगा ना. की 2.5 वर्ष झाली राज्यसभा होऊन मात्र हे सगळं सांगायला तुम्ही इतका उशीर का घेतला? कारण बंडखोरी ज्या वेळेला झाली त्यावेळेला सुद्धा तुम्ही सांगू शकला असता आणि ज्यावेळेला शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतरही तुम्ही सांगू शकला असता. आता का वेळ आहे सगळी? ते आताच माझा प्रचार चालू आहे. मुद्दा असा आहे की मी पण राजकीय एथिक्स पाळतो, पण ते सगळ्यांनीच पाळले पाहिजेत. ज्यावेळी तुम्ही घरी जाऊन सांगता की तुमच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण कोल्हापूरमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करता किंवा तसा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करता, पण माझी पक्ष म्हणून जबाबदारी नाही की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना 2दा-3दा मंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे तो मी मंत्री आहे आणि माझ्या शासकीय बंगल्यावर नक्की काय घडलं हे मी महाराष्ट्राला सांगायचं नाही. शेवटी लोकशाही आहे. माझ्या पत्रकार परिषदेमधनं कोणी किती बोध घ्यायचा प्रत्येक जण ठरवेल, पण लोकशाहीमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे. तुमचाही अपमान केला 1 तास तुमच्याकडून घेऊन मंत्री असणार. नाही, मला एक शब्दांचं उत्तर. माझं म्हणणं असं आहे की मला 3 तास लिहायला सांगितलं, 10 तास सांगितलं, माझं पण हस्ताक्षर मला बघता आलं, त्यांचे आभार मानतो. त्यांचे इतकं लिहिलं होतं, इतके वर्ष लिहिलं नव्हतं बसून. बरं, एकदा नाही, एकदा पहिला कागद फाडला, दुसरा फाडला, तिसरा फाडला, 4थ्यांदा मग राजेंनी सांगितलं आता बस.
तुम्ही मगाशी त्यांना सांगितलं होतं की नाही जेव्हा ट्रस्ट बनवत होता तेव्हा आपण वरिष्ठांना बोललो होतो की 100% बोललो होतो, 100% बोललो होतो. पण माझी प्रामाणिकपणाची इच्छा, तुम्ही मला कुठेही घेऊन जा, पाहिजे नार्को टेस्ट करा, माझी हीच इच्छा होती की छत्रपती संभाजीराजेंना तिकीट मिळावं. ह्याच्या पलीकडे माझा कुठचाही वेस्टेड इंटरेस्ट नव्हता. कारण माझे त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांनी केलेलं गड किल्ल्यासाठी काम, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना करत असलेलं काम, विजयदुर्ग किल्ला ज्यावेळी ढासळला त्यावेळी त्यांनी तिथे येऊन केलेली आम्हाला मदत, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि मी ज्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यावेळी गड किल्ल्याचं संवर्धन कशा पद्धतीनं होईल हे त्यांच्याकडनं मी ऐकायचो. आणि माझं येण्याचं 3 तास कारण एकच होते की कोणाच्या कोंबड्याने का होईना पण एकदा उजाडू दे आणि छत्रपती संभाजीराजे आमचे खासदार होऊ देत, हीच माझी प्रामाणिकपणाची भावना होती. राजू शेट्टी यांच्याबाबत तिकीट चेंज केलं असं म्हणायचं का? कारण राजू शेट्टींनी आपला उद्धव ठाकरेंनी जो शब्द दिला होता तो ऐनवेळी बदलला, फिरवला, अशा पद्धतीची वक्तव्य जे त्यांनी केलं होतं. काय कोणी राजू शेट्टी साहेब राजू शेट्टींनीच म्हटलं होतं की नाही, मला असं वाटतं की राजू शेट्टींचा जो विषय आहे त्याला वेगवेगळे अजून पैलू आहेत. राजू शेट्टींना उमेदवारी का दिली नाही हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता. वाळव्यामधनं त्यांना कोणाचा विरोध होता हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती. राजू शेट्टींच्या उमेदवारीबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. तिथं धैर्यशील माने आमचे उमेदवार आहेत, ते नक्की विजयी होतील. पण मगासपासून आपली जी पत्रकार परिषद चालू आहे त्याच्यामध्ये जो काय थोडाफार संभ्रम होतोय की मी त्यावेळी विरोध का केला नाही. मी आजही सांगतो, मी 4 वेळा सांगितलं होतं की छत्रपती संभाजीराजेंकडनं असं लिहून घेणं योग्य नाही. पण नंतर मला असं सांगण्यात आलं की आपण त्यांना उमेदवारी देतोय ना, मग लिहून घ्यायला काय हरकत आहे. आणि मी स्पष्ट सांगितलं की माझा स्वार्थ हाच होता की त्यांना फक्त उमेदवारी मिळावी आणि ते राज्यसभेचे खासदार व्हावे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मी ज्यावेळी एकदा दिल्लीमध्ये गेलो होतो, मला छत्रपती संभाजीराजांनी सन्मानपूर्वक त्यांच्या बंगल्यावर बोलवलेलं होतं. त्यांच्याकडे तो बंगला 6 महिने एक्सटेंड झालेला होता आणि माझी इच्छा अशी होती की तो बंगला त्यांनी ज्या पद्धतीनं एक राजवाड्याचा लूक आणि बनवलेला होता तो त्यांच्याकडेच राहावा आणि तिथून महाराष्ट्र लोकांना कळावा, ही माझी प्रामाणिकपणाची भावना होती. हे जरी आज ते महाविकास आघाडीचा प्रचार करत असले तरी याच्यामध्ये एक जरी वाक्य खोटं असेल तर तुम्ही त्यांना विचारा. आज महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्राचं जे स्वप्न होतं कारवार बेळगाव निपाणी, ते पूर्ण झाले का? ते पूर्ण करण्यासाठी सरकार नेमकं काय? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की सीमा भागातली जी गावं आहेत त्याच्यामध्ये आता इथं सुद्धा बसलेले आहेत आमचे जतच्या भागामध्ये ते काम करतात. जत हा देखील अतिशय जवळचा लागून भाग आहे. तिथली कामं असतील, तिथली विकासाची कामं असतील, सोलार सारखे प्रोजेक्ट असतील, जे आपले लगतचे भाग आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तिथली म्हैसाळ योजनेला 2000 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आपल्या सगळ्यांचं दुर्दैव की या मराठा म्हणजे आपली मंडळ आहेत किंवा आपली महाराष्ट्रातली मंडळ आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारमार्फत आपण निधी द्यायचो, तो मागच्या 2.5 वर्षामध्ये बंद झाला. पण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो पुन्हा एकदा निधी द्यायला सुरुवात झालेली आहे. आम्ही सीमा भागातील लोकांच्या 100% पाठीशी आहोत. पण आजचं महाविकास आघाडीचं दुर्दैव बघा, त्यांचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये आम्ही सीमा भागासाठी काहीतरी करणार आहोत, सीमा भागाच्या बाबतीत काहीतरी पुढे जाणार आहोत, हे कुठेही त्यांनी लिहिलेलं नाही. याचं कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि असं काहीतरी आम्ही लिहिलं तर काँग्रेस आमच्यावर नाराज होईल आणि राहुल गांधी आम्हाला वाऱ्यावर सोडतील, या भावनेतनं सीमा भागाच्या बाबतीत कोणी लिहिलेलं नाही. परंतु सीमा भागाच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत. सुप्रीम कोर्टामध्ये लढाई सुरू आहे, त्या ठिकाणी चांगले वकील आपण दिलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या सोबत आहे, हे मी 1 मेच्या दिनाच्या निमित्तानं सांगतो. आजपर्यंत महाराष्ट्र सरकारनं वकिली दिली अशी चर्चा आहे. ही चर्चा 2.5 वर्षामध्ये होती. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर ते खरं धाडसच म्हणावं लागेल, मी एक धाडस केलं आणि सीमा भागामध्ये तिथल्या मुलांना नोकरी देण्यासाठी एक फार मोठा मेळावा घेतला. 3 ते 3.5 हजार मुलं त्याला उपस्थित होती आणि 400-450 मुलांना आम्ही रोजगार देऊ शकलो.
मुद्दा असा आहे की वकील दिलेला नाही याच्याशी मी अजिबात सहमत नाही. वकील दिलेले आहेत. तिथल्या सगळ्या कमिटीला असं सांगितलेलं आहे की अजून याच्यामध्ये अभ्यास असणारे वकील कोण आहेत तुम्ही सांगा, ते पण आपण देऊ. त्याच्यामुळे आपण कुठेही दुर्लक्ष केलेलं नाही. याच्या संदर्भात जे जे तिथले प्रमुख लीडर आहे त्यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांची चर्चा होते. शंभूराज देसाई आमचे ते समन्वयक आहेत आणि शंभूराज देसाईंबरोबर कायम चर्चा होऊन तो देखील जो काही विषय आहे तो मागे लावण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून महायुतीमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळत नाहीत. एका बाजूला शाहू महाराजांचं दत्तक प्रकरण काढलं जातं, कदम बांडे यांना इथं आणलं जातं. दुसऱ्या बाजूला शाहू महाराज ही कोल्हापूरची असली काय असं म्हणलं जातं. छत्रपती घराण्याचा आम्हाला आदर आहे असं तुम्ही सुद्धा आता सुद्धा म्हणताय. तर हा मतप्रवाह दिसून येतो. नाही, एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच आदर असणार आहे ना, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाहीये. आता तुम्ही मगाशी जो राजवर्धन कदम पांडेंचा मुद्दा या ठिकाणी मांडलात, मला माहित नाही त्यांना कोणी आणलं किंवा काय, पण कोल्हापूरवासियांना हे देखील माहिती आहे की त्यांना माझ्या मैत्रीप्रमाणे आता जिथं धैर्यशील माने उभे आहेत तिथे माने साहेबांच्या विरोधामध्ये देखील हेच कारण सांगून उमेदवारी दिलेली होती आणि ते पण आज महाविकास आघाडीमध्ये आहे. मी मगाशी जे सांगितलं ना, मगाशी मला कोणीतरी हे वैयक्तिक नाही आहे, हे राजकीय खेळ कसे केले जातात. म्हणजे त्यावेळी राजवर्धन कदम पांडे पवार साहेबांना चालत होते आणि त्यांचा प्रचार त्यावेळी काय होता हा देखील माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. त्यावेळी देखील प्रचार हाच होता की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. मला त्याच्यामध्ये अजिबात जायचं नाही, मला त्याच्यामध्ये कोणाला दुखवायचं पण नाही. पण राजवर्धन कदम पांडे जर काल इथं आले असतील, मला आले की नाही ते पण माहित नाही, पण ते आले असतील तर त्या प्रचाराचा मुद्दा होतो. पण त्याच राजवर्धन कदम पांडेना शरद पवार साहेबांच्या पक्षातनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. प्रचाराचा मुद्दा हाच त्यांनी केलेला होता. पण एक नरेटिव्ह सेट केलं जात आहे की शरद पवार सारखे जे दिग्गज आहेत त्यांच्यावर मुली टीका करतात, ते आत्मा म्हणतात. एक सिंपती त्यांच्या बाबतीची आहे ती वाढत चालली असं वाटतं या विधानानंतर, आणि महायुतीची अडचण नव्हते का या अशा विधानानंतर? आणि का बघितल्या असतील, एक कोल्हापूरची सभा, सोलापूरची सभा आणि ऐतिहासिक झालेली पुण्याची सभा 117 एकर कधी होती सांगायला देखील धाडस लागतं. या 3 सभा बघितल्यानंतर महाराष्ट्रातला माहोल काय तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. आणि जे पहिल्या टप्प्यातल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत ते स्वतः मोदी साहेबांनी कोल्हापूरमध्ये सांगितलंय की 2-0 झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या येतील हा आयबीचा देखील रिपोर्ट आहे. साहेब, जवळपास आता सगळ्यांचं जागा वाटप होत आले, मात्र मागच्या वेळी तुम्ही 22 जागा लढवल्या होत्या, आता तुम्हाला 14 जागांच्या वरती लढायला लागते. कुठंतरी 10 तुम्ही हरलाय असं वाटते का? हा प्रश्न तसा जुना झालाय आता. मला असं वाटतं की 13 जागा तर 13 खासदार आमच्या बरोबर आले, 13 जागा तर मिळाल्या पाहिजे होत्या. 13 तर मिळाल्या असं तुमचं म्हणणं आहे, अधिक प्लस झाली. अजून 14 वर आम्ही थांबलेलो नाही. काल ठाण्याची जागा पण डिक्लेअर झाली, म्हणजे किती झाले? कल्याणची पण झाली, नाशिकचं आणि 3 16 झाल्या ना साहेब. 13 आमच्या होत्या, 13 आमच्यावर आलेले होते. शेवटी 3 पक्षाची आलाय, तेच स्लोगन इकडे आहे का? हेच मी तुम्हाला सांगतो ना. माझा मुद्दा आता तुम्हीच सांगितला. एवढ्या पाऊण तासानंतर तुमचे धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद की तुम्हालाच हे कळलं की ही परिस्थिती जशी आहे. साताऱ्यात एक वेगळी भूमिका, इकडे एक वेगळी भूमिका. माझी विनंती आहे पवार साहेबांना की तेच भाषण कोल्हापूरमध्ये करावं.